नमस्कार, स्वागत करतो सर्वांचे आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 30 जून आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नेमकी उद्याच्या दरम्यान राज्यातील कोणत्या भागामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर जे आहे शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जिल्ह्यानुसार हवामान अंदाज सांगणार आहोत, की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या राज्यामध्ये जसं की 8 दिवस झाले, 8 दिवसापासून जे आहे राज्यातील वातावरण आपल्याला जे आहे पावसाचे हे खूपच त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि राज्यातील जसं की उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा, मुंबई भाग आणि कोकणपट्टीमध्ये जे आहे पावसाचा संततधार या ठिकाणी सुरू आहे. त्या भागामध्ये आपलं जे आहे रोजच त्या भागामध्ये पाऊस पडत आहे आणि दुसरीकडे जे आहे शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. शेतकरी मित्रांनो जे आहे आता आज राज्यामध्ये नेमकी वातावरणामध्ये आता बदल कधी होणार? राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडणार? कधी मुसळधार पाऊस राहणार? याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 जून आणि राज्यामध्ये आज आपण जसं कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की जळगाव जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला आजच्या दरम्यान पाहायला मिळेल. त्या भागामध्ये आज पाऊस पडला. तसेच आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्याला जे आपल्याला राज्यातील नेमकी अमरावती जो आहे, वर्धा आणि वाशिम, नागपूर हाच या या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि जसं आज रात्रीच्या दरम्यान जे आहे जळगाव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा या भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील. तसेच आपलं जे आहे लातूर जिल्हा आणि थोडाफार सोलापूरचा म्हणजे धारासूरच्या काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो आज रात्रीच्या दरम्यान. आणि पुणे, मुंबई तसेच जे आहे कोकणपट्टी आणि नाशिक, इगतपुरी या भागामध्ये पावसाचा जोर कायम या ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच राहणार आहे. कारण की त्या भागामधील आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना अंदाज शक्यतो जे आहे त्या भागामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ज्या शेतकऱ्यांना सध्या आता पावसाची गरज आहे त्या सध्या आपण त्या भागामध्ये नेमकी पाऊस कधी पडणार याचा आधी अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, आता उद्या दिनांक आहे 31 जून आणि उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये नेमकी उद्यास वातावरण कसे राहील हे आपण जे आहे जिल्ह्यानुसार या ठिकाणी जाणून घेऊया. सर्वात प्रथम जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये जर अंदाज जर पाहायचा म्हणला उद्या सकाळचा छत्रपती संभाजीनगरमधला, तर उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील आणि सूर्यदर्शन होईल. आणि त्यानंतर जे आहे दुपारी 12च्या नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपला तसे छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा जो तालुके आहे सिल्लोड, चिखली, वैजापूर, गंगापूर तसेच पैठण या भागामध्ये उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे दुपारी 12च्या नंतर ते जवळजवळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत ते आपल्याला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे या पिकामध्ये म्हणजे थोडाफार पण पावसाची शक्यता आपल्याला म्हणजे राहील. आता जाणून घेऊया जालना भागामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे, जसे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहील, अंबरमध्ये सुद्धा तसेच राहील. आता जे आहे बीड जिल्ह्याचा या ठिकाणी पाहूया. बीड जिल्ह्याचा अंदाज जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे दुपारपर्यंत राज्यातील हवामान बीडमध्ये कोल्ड राहील. सूर्यदर्शन होईल आणि दुपारच्या 1च्या नंतर 1 आणि 2-3च्या दरम्यान काही थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये. आणि रात्रीच्या दरम्यान सगळीकडे हवामान कोल्डच राहणार आहे. हा पाऊस फक्त दुपारीपासून ते सायंकाळच्या दरम्यानच राहील. तसे आता परभणी जिल्ह्याचं जर पाहायचं म्हटलं तर परभणी जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपला सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील. म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये हवामान कोल्ड राहील. परभणी झालं, नांदेड, वसमत आणि मानवत या भागामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे जवळजवळ 3 वाजेपर्यंत आपल्याला हवामान कोल्ड राहील. आणि 4च्या दरम्यान 4-5च्या दरम्यान जे आहे परभणी, नांदेड आणि हिंगोली, उमरखेड, जितूर, पुशेब, वाशिम आणि लोणार
या भागामध्ये आपलं जे आहे 5-6च्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. 5, 6, 7, 8 वाजेपर्यंत पाऊस राहील. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, आता अहिल्यानगर जिल्ह्याचं जर पाहायचं म्हणलं तर आता अहिल्यानगरमध्ये जर पावसाचे वातावरण कसे राहील उद्याच्या दरम्यान, तर अहिल्यानगरमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आहे दुपारपर्यंत म्हणजे 10-11 वाजेपर्यंत हवामान कोल्ड राहील आणि 11च्या नंतर जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला तयार होण्यास सुरुवात होईल. वारा वगैरे सुटेल आणि दुपारी 1 वाजल्यापासून ते जवळजवळ सायंकाळी 4 वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस भाग बदलत राहील. काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये पडणार नाही. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता लातूर जिल्हा तसेच जे आहे सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर या भागामधील जर अंदाज पाहायचा म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा, तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील. दुपारनंतर जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला दुपारी 1, 2, 3च्या दरम्यान पाहायला मिळेल. तर जे आहे शेतकरी मित्रांनो, आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हणलं शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं उद्याचे वातावरण कसे राहील. आज विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला, जसं की अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, जळगाव जिल्हा. आणि उद्यासुद्धा जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये आपला उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळी 5 वाजल्यापर्यंत, म्हणजे दुपारी 1 वाजल्यापासून ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. धुळे जिल्हा आपलं परोडा, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, शिरपूर, सिकरी, नंदुरबार, खामगाव, अकोला, अमरावती, चिखली, तसेच जे आहे लोणार, वाशिम, करंजा, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, अक्कोट हा जो परिसर आहे या भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या दरम्यान आपलं जे आहे चांगला पाऊस पडणार आहे. इतर जिल्ह्यापेक्षा चांगला पाऊस आपलं जे आहे जळगाव जिल्हा, अकोला जिल्हा या भागामध्ये राहील. आजसुद्धा त्या भागामध्ये चांगला पाऊस पडला. उद्यासुद्धा तुम्हाला जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये पावसाची चांगली हजेरी राहील. आणि हा जो पाऊस आहे थोडाफार आता सिल्लोड, चिखली या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता मग इतर आता आहे नाशिक जिल्ह्यात जर पाहायचं म्हणलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये तर पावसाची संततधार या ठिकाणी सुरूच आहे. पण नाशिकच्या आसपासचा जो म्हणजे मालेगाव झालं, संगमनेर, सिन्नर या परिसरामध्ये सुद्धा जे आपल्याला रिमझिम पाऊस आपल्याला दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि मुंबई, कोकणपट्टी, सातारा, सांगली, कोल्हापूर, निपाणी, बेळगाव, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला सुरूच राहणार आहे. त्या भागामध्ये काही पावसाचा उघडीप राहणार नाही. त्या भागामध्ये म्हणजे गेल्या 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे. अजूनही त्या भागामध्ये पाऊस सुरू आपल्याला पाहायला मिळेल. आणि फक्त जे आहे पावसाला उघडीप फक्त मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मराठवाड्यामध्ये रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे पाहायला मिळते. फक्त दुपारच्याला थोडाफार पाऊस येतो. त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्याला हवामान कोरडे राहते. तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण राहणार आहे. आणि राज्यामध्ये 30 जून उद्याच्याला सुद्धा तसेच वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पावसाची शेतकरी वातावरणाने वाट पाहत आहे. आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील, फक्त उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी सोडून. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये नेमकी मराठवाड्यामध्ये चांगला पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. तर 1 तारखेला म्हणजे 1 जुलैच्या दरम्यान जे आहे बीड जिल्हा, जसं की बीड जिल्ह्यापासून बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागामध्ये जे आहे 1 तारखेदरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस राहील. तसेच 2 तारखेला सुद्धा आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो 2 तारखेला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 2 तारखेला सुद्धा म्हणजे 1 तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आहे. 1 जुलैपासून ते जवळजवळ शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 1-2 तारखेला चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि 3 तारखेला थोडाफार कमी पाऊस राहील, परंतु 1-2 तारखेला जे आहे राज्यामध्ये पिकांना जीवदान भेटेल असा पाऊस आपल्याला 1-2 तारखेच्या दरम्यान पाहायला मिळेल. ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये सुद्धा 1-2 तारखेदरम्यान पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला जवळजवळ आपण संपूर्ण भागामध्ये हवामान अंदाज सांगितलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या तुम्हाला कुठला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल कुठला तरी कोणत्या जिल्ह्याचा, तर नक्की कमेंट करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा.